एक मेगा सिटी मल्टी सिटी म्हणून ह्या संपूर्ण महाराष्ट्रात उभं करतील हे आम्हाला त्यांच्याकडून पूर्णपणे अपेक्षा आहे। उदयन महाराज हे जर त्यांना जर चांगला पक्षश्रेष्ठी मिळाला तर 100% ते चांगलं काम करू शकतात, यावर कोरेगावकरांचा नाही संपूर्ण जिल्ह्याचा विश्वास आहे। काय सांगाल तुम्ही, मुस्लिम बांधव आहात तुम्ही, काय थोडक्यात मत व्यक्त कराल? आजही कित्येक मुस्लिम बांधव उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी आहेत, थोडक्यात काय मत व्यक्त कराल, कशा पद्धतीने? महाराज आपले पहिल्यापासूनच आपल्या ह्याच्यात आहे, नेतृत्वात आहे आणि आम्ही आपले सर्व समाज आम्ही त्यांच्याबरोबर आहे। सगळे समाज बांधव यांच्याबरोबर मुस्लिम बांधवांनी मत व्यक्त केले की उदयनराजेसोबत आम्ही जाणार आहोत। थोडक्यात काय सांगाल, साधी राहणी उच्च विचारसरणी, आता तर महाराजांनी 3 बटनी शर्ट एक साधी राहणी पेहराव त्यांनी घेतलेला आहे आणि साधा मोबाईल वापरतात, जेणेकरून अँड्रॉइड वगैरे जगाच्या पाठीवर सगळे नेते वापरतात। थोडक्यात काय मत कराल, कशा पद्धतीने उदयनराजे भोसलेंचा हा हावभाव लोकांना आवडतो? उदयनराजे महाराज साहेब जरी शिवाजी महाराजांचे थेट वंशज जरी असले तर त्यांच्यात साधेपणा आहे, लोकांनाच ते रयतेचे राजे मानणारे ते राजे आहेत, म्हणून त्यांच्या वागण्यात आता पण बघितलं आपण साधेपणा आहे। कुणीही जातं साधा गरीब माणूस त्यांच्या जाऊन वाड्यावर जाऊन डायरेक्ट महाराजांना भेटू शकतो, बोलू शकतो, आपली व्यथा मांडू शकतो आणि त्याच्यावर महाराज तातडीने लगीन निर्णय घेताना सांगतात। महाराजांचं हेच वागणं आणि हेच साधेपणा लोकांना भावतो, म्हणूनच लोक जनता त्यांच्या पाठीशी आहे। त्यांचं आजही ह्या आधुनिक युगामध्ये साधा मोबाईल हे त्यांचं साधा साधेपणाचं वैशिष्ट्यच आहे की ते मुळात साधे आहेत, राजे असले तरी ते साधे आहेत, म्हणूनच लोकांच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे। आपण होतो कोरेगाव या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी कोरेगाव आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील हे कोरेगाव तालुका ठिकाण आणि आमदार महेश शिंदे यांचा हा तालुका आणि याच तालुक्यामधून वाढता कल हा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिसून येत आहे। आपल्याबरोबर काही सामान्य नागरिक होते, त्यांचेच मत आपण आज कोरेगावच्या या ठिकाणी जाणून घेतले। कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, कोरेगाव। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या या आपण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कोरेगाव या ठिकाणी आलो आहोत आणि आज जाणून घेणार आहोत की सातारा लोकसभा मतदारसंघाची वाटचाल कशा पद्धतीने चालली आहे। राजधानी समजल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण पोहोचलो आहोत कोरेगावमध्ये। नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण। आता आपण पोहोचलो आहोत तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कोरेगाव या ठिकाणी, नागरिकांचं मत काय आहे, कौल कोणाच्या बाजूने ते थोडक्यात जाणून घेऊ। काय सांगाल, शशिकांत शिंदे की उदयनराजे भोसले? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ते रयत वंशज पूर्ण आमच्या मनात जे आदरस्थान आहे ते आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेच आता ह्या मतदारसंघातून बहुमताने निवडून येणार आहे। काय वाटतं तुम्हाला, बहुमताने निवडून येणे यांचा दावा आहे, कुठला मुद्दा घेऊन उदयनराजे भोसले या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या मतदारसंघात विकास काय केला, काय वाटतं तुम्हाला? महाराजांनी या जिल्ह्यासाठी खूप सारं योगदान दिलेलं आहे। पहिल्यांदा मध्ये त्यांचं ह्या भारत देशामध्ये सगळ्यात एकमेव असं उदाहरण आहे की खासदारकीला निवडून आल्यानंतर सुद्धा एक 5 ते 6 महिन्यामध्ये त्यांनी या मोदींच्या कामावरती, विकास कामावरती प्रभावित होऊन या ठिकाणी एकमेव असा खासदार आहे की त्यांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला व आपल्या स्वतःला या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत। आमच्या कोरेगाव शहरात असेल, तुम्ही तालुक्यात असतील किंवा सातारा जिल्ह्यात असतील, खासदारांनी जे कामं केलेली आहेत त्या काम खरंच उल्लेखनीय आहे। आज तुम्ही बघत असाल या प्रचंड मोठ्या प्रमाणात हे बोगद्याचं काम सुरू आहे, त्यासाठी मी महाराजांनी खूप मोठे योगदान दिलं आहे। तुम्ही सातारामध्ये जर विकासनगरमध्ये गेला असाल, त्या विकासनगरमध्ये आपण जे कॉलेज उभं राहत आहे त्या कॉलेजसाठी महाराजांचं खूप योगदान आहे। महाराजांनी अशी विकास कामं खूप केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट एक म्हणण्याचा मुद्दा असा की एक मान गादीचा आणि मत गादीला हे आज लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रमाणामध्ये या लोकांच्या आपल्या जिल्ह्यातील असेल या लोकसभा मतदारसंघातल्या मनामध्ये एक आहे की महाराजांना एक मत द्यावं आणि महाराजांसाठी आपण काहीतरी त्यांच्या ऋणातून उतराई व्हावी असं माणसांचं मत। यांनी सांगितलं मान गादीचा मत गादीला। काय थोडक्यात ज्येष्ठ नागरिक आहात, आपण आठवडे बाजारी करता, काय थोडक्यात व्यथा काय आहेत या कोरेगावच्या आणि विकास झाला का, काय वाटतं तुम्हाला? तसं सांगायचंच म्हटलं तर महाराज साहेबांबद्दल पूर्ण भारत, आता राहुल दादा म्हणले की पूर्ण भारतात त्यांचं नाव आहे, भारतात तर आहेच पण महाराष्ट्रात महाराजांना नाव नाही अशी काही कुठे चर्चा नाही आणि ती होणारही नाही। आणि इथून पुढे चांगल्या वाटचालीसाठी आपल्याला महाराजांशिवाय पर्याय नाही। चांगल्या वाटचालीसाठी महाराजांना पर्याय नाही, महाराजांव्यतिरिक्त पर्याय नाही। काय सांगाल थोडक्यात, अजूनही काय कोरेगावचा विकास राहिला, सर्वांगीण विकासाच्या माध्यमातूून तालुक्याकडे बघितले जातं, काय थोडक्यात सांगाल याबाबत? छत्रपतींच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीत आतापर्यंत 700 कोटीचा निधी दिला, बरोबर आहे, तर अजून काय विकास पाहिजे?
विकासाचा रत्नच आमचा महेशदादा शिंदे आहे आणि त्यांची मोठी ताकद उदयनराजेंच्या मागे राहिली. आम्ही मतदारसंघातून 60,000 50,000 मताधिक्यांनी उदयनराजेंच्या पाठीशी उभं राहणार आहोत आणि असाच विकास उदयनराजे प्रत्येक भागात करत आहेत. त्यांचं स्वप्नच आहे सातारा जिल्हा हा विकासात्मक बनवायचा आहे. त्यासाठी त्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. काय सांगाल, बरेच दिवस झालं खासदार उदयनराजे भोसले यांना ताटकळत ठेवलं होतं, तिकीट दिलं गेलं नव्हतं, याबाबत काय मत व्यक्त कराल, कशा पद्धतीनं सांगाल यावं? उदयन महाराजांना तिकीट हे मिळणारच होतं. काही वेळ त्यांना सांगितलं होतं, थोडे दिवस उशीर झाला तिकीट मिळायला, ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकीट मिळणार होतं. तिकीट हे त्यांनाच मिळणार होतं. महायुतीचं भाजपलाच हे तिकीट जाणार होतं, एवढंच मी सांगेन. काय सांगाल, राजधानी सातारा समजले जाते, या माध्यमातून उदयनराजे भोसलेंचा चर्चा मोठ्या प्रमाणात त्या कोरेगाव तालुक्यात दिसून येते. आमदार महेश शिंदे ही काम करतात उदयनराजे भोसलेंचं, काय थोडक्यात सांगाल आपण एक कार्यकर्ते म्हणून? नाही, आमची साथ महेश शिंदे साहेबांना आहे. त्याच्यानंतर महाराजांना पण आमची भरपूर ऐकण्या परिस्थितीत मोठी साथ साहेबांना आम्ही देणार आहे, आमदार साहेबांना. त्यांनी सांगितलं की 7 महाराजांनाच आम्ही देणार आहे आणि महाराज भरघोस मतांनी निवडून येतील, असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही काय सांगाल थोडक्यात, या तालुक्याचा आणि याच सातारा लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला का? थोडक्यात काय सांगाल? आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोरेगाव शहरामध्ये आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं ह्या येत्या 4-4.5 वर्षाच्या कारकिर्दीत चांगल्या पद्धतीनं भरघोस निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून चांगल्या पद्धतीनं एका मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीने विकास कामाची ताकद उभी केलेली आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर कोरेगाव मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं चेहरा मोहरा बदललेला आहे आणि त्याच विकासाची कास धरून मतदारसंघातील सर्व जनता आत्ता सध्या आमदार महेश शिंदेच्या पाठीमागं ठामपणे उभी आहे आणि महेश शिंदेंच्या माध्यमातून आणि महेश शिंदेंच्या विकास कामाच्या ताकदीवर कोरेगाव मतदारसंघ चांगल्या पद्धतीनं छत्रपती उदयनराजे महाराजांना भरघोस मताने निवडून देणार आहे. काय सांगाल, उदयनराजे भोसले म्हणलं की एक समीकरण जुळलं जातं. आजही उदयनराजे भोसले साधी राहणी उच्च विचारसरणी मानले जातात, आजही ते साधा मोबाईल वापरतात, याबद्दल काय मत आहे तुमचं? एक साधं जर बोलायचं झालं की पक्षश्रेष्ठी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या सातारा जिल्ह्याला बालेकिल्ला म्हणून मानला जातो किंवा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. राष्ट्रवादीनं सातारा जिल्ह्यासाठी दिलंय काय? आजपर्यंत बीजेपीचा एकही खासदार इथून निवडून आलेला नाही, ही सत्यता आहे. मग सातारा जिल्ह्याचं नुकसान कोणी केलंय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नुकसान केलंय. छत्रपती उदयन महाराजांनी नुकसान नाही केलेलं. छत्रपती उदयन महाराजांनी ते नुकसान भरपाई करण्यासाठी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढली, त्यातही त्यांचा पराभव झाला. आज त्यांना एक नव्यानं संधी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या थ्रू ते काम करून सातारा जिल्ह्याला एक मेगा सिटी मल्टी सिटी म्हणून